मायेची सावली या ठिकाणावर या नावाने वृद्धाश्रमाची निर्मिती झालेली आहे. वैशालीताई हिंगोले आणि म्हणजे त्यांनी या कार्यक्रमाच्या मुख्य संयोजक आहेत कौशल्याताई रणवीर. त्यांनी मी सातत्यानं माझ्याही संपर्कात होते. अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणावर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिली. शुभेच्छाही त्यांना दिलेल्या आहेत. या ठिकाणावर सुखदेवजी चिखलीकर असतील, आता सध्या आमदार बालाजी कल्याणकर हे या ठिकाणावर त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं. आठवले साहेबांची शुभेच्छा त्यांना भेटलेल्या आहेत. बाबा बलदेविंदर सिंग महाराज असतील, अनेक संत महात्म्यांनी सुद्धा त्यांना शुभेच्छा या ठिकाणावर दिलेल्या आहेत. काही मान्यवरांनी सुद्धा त्यांना शुभेच्छा दिल्या. आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते, युवा नेते ते त्यांनी सुद्धा त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. अतिशय पवित्र असलेले हे काम आहे. आजच्या युगामध्ये वृद्धाश्रमाची सुद्धा आवश्यकता नितांत भासत आहे. याचं कारण की अनेक लोक पैसा आला, संपत्ती, सगळ्या गोष्टी आल्या, चांगले चांगले बंगलेसुद्धा बांधले, परंतु आपल्या जन्म देणाऱ्या आई वडिलांची सेवा मात्र काही लोकांकडून घडत नाही. अशी बरीचशी पैसेवाल्या धनवान माणसांची सुद्धा आई वडील म्हणजे बेघर आहेत आणि त्यांना कुठला सहारा नाही. त्यांना सहारा देण्यासाठी एक त्यांची मुलगी म्हणून वैशालीताई हिंगोले यांनी वृद्धाश्रमाची निर्मिती केली. त्यांच्या हातून म्हणजे त्या वृद्धांची सेवा घडावी अशी एक मंगलकामना व्यक्त करतो. बुद्धाने सुद्धा सांगितलं की आपल्या जन्म देणाऱ्या माता पित्यांची सेवा केली पाहिजे, शुश्रूषा सेवा केली पाहिजे, कारण त्यांनी आपल्याला जन्माला घातलेलं असते, त्यांनी आपल्याला खाऊ पिऊ घालून राहण्याचं मोठं केलेलं असते. आपल्या आजारपणामध्ये असेल, बालपणामध्ये जे काही आजार असतील किंवा जे काही त्यांनी आईवडिलांनी जागरण केलेलं असतं आपल्यासाठी, त्या ऋणाची जाणीव ठेवून प्रत्येकाने आपल्या जन्म देणाऱ्या माता पित्यांची शुश्रूषा सेवा केली पाहिजे. असं जर झालं तर वृद्धाश्रमांची आवश्यकता भासणार नाही. परंतु काही बऱ्याचशा गोष्टी म्हणजे त्या म्हणजे आईवडिलांची सेवा होत नसल्या कारणाने अनेक म्हणजे म्हातारी वृद्ध रेल्वे स्टेशनवर कुठंतरी उघड्या जमिनीवर पडलेली आपल्याला पाहायला मिळतात, थंडीत, पावसात, वाऱ्यात, वादळामध्ये. तर अशा म्हाताऱ्या वृद्धांची शुश्रूषा सेवा व्हावी म्हणून वैशालीताई हिंगोले यांनी हे वृद्धाश्रम सावली, मायेची सावली हा वृद्धाश्रम निर्माण केला. मी त्यांना खूप शुभेच्छा देतो. कौशल्याताई असतील, सर्व म्हणजे त्यांची टीम या ठिकाणावर उपस्थित आहे. सर्वांना मी धन्यवाद देतो. सर्वांचं यांचं आज उद्घाटन झालेलं आहे. त्या निमित्ताने आमच्या आयोजक वैशालीताई हिंगोले आमच्या मतदारसंघातल्या ताई एकदरेच्या आहेत आणि खूप चांगली गोष्ट आहे. आज या ठिकाणी वृद्धाश्रम जे आहे उभारलेलं आहे, माईची सावली, म्हणजे माईतून निर्माण झालेली आमची वैशालीताई आहे. आणि जे आईवडिलासारखं आपण आईवडिलाची सेवा करतो तसं आमचे वैशालीताई इथं येणारी जी वृद्ध आहेत, ज्येष्ठ मंडळी आहेत, त्यांची 100% सेवा करतील, चांगली सेवा करतील. या निमित्ताने सांगतो आज जे कार्यक्रम त्याच्या निमित्ताने उपक्रम जे आज चांगला आयोजित केलेला आहे, खूप चांगला उपक्रम आहे. आणि असा कोणाच्या हाती सेवा घडत नाही, ज्याच्या हाती पुण्य असते त्याच्या हातीच सेवा घडत असते. त्याच्यामुळे आमच्या वैशालीताई पुण्यवान आहेत. त्या निमित्ताने त्यांच्या हाती सेवा घडणारी आहे आणि 100% वैशालीताई आमच्या हिंगोलीताईच्या पाठीशी आम्ही 100% पाठीशी आहे. याला जे अडचणी असतील या वृद्धाश्रमाला आम्ही तुमची 100% मदत करू या निमित्ताने सांगतो. आणि आज जे कार्यक्रम आयोजित केलेला आहे, सर्व या भागाची सर्व ज्येष्ठ मंडळी आहेत, माता भगिनी आहेत, शुभेच्छा देण्यासाठी या निमित्ताने माझ्याकडून शुभेच्छा देतो, माझ्या मतदारसंघाकडून शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराज, जय भीम. ताई हिंगोले यांच्या अध्यक्षतेखाली आणि त्यांच्या कार्यामुळे वृद्धाश्रमाचं आज माझ्या सांगली प्रभागामध्ये उद्घाटन झालेलं आहे, ज्याचे प्रमुख म्हणून पय्या बोधी फेरोजी होते, बालाजीराव कल्याणकर साहेब होते आणि आमच्या इथले स्थानिक नगरसेवक सदाशिव पुरी साहेब होते. त्याचबरोबर संदीप सिंगजी गाडीवाले होते आणि माझी सुद्धा प्रमुख उपस्थिती लाभली. अत्यंत सुप्त असा कार्यक्रम इथे अगदी 2 दिवसाच्या कालावधीमध्ये ताईंनी आयोजित केलेला आहे आणि इथे जवळपास 17 रजिस्ट्रेशन झालेले आहेत. मला असं वाटतं की आपण भारताच्या संस्कृती असलेला याच्यामध्ये वृद्धाश्रम उघडण्याची वेळ यायलाच नाही पाहिजे होती, पण तरी सुद्धा ज्यांच्यासाठी ज्यांच्या घरचे कोणीच त्यांना आधार देऊ शकले नाहीत, अशांना आधार देण्याचे काम आमच्या वैशालीताई करतात. त्यामुळे मी या निमित्ताने वैशालीताईंना खूप खूप शुभेच्छा देते. त्याचबरोबर इथे राहणाऱ्या कोणालाही सुनेची, लेकीची, मुलाची, कोणाचीही जरी आठवण आली, त्यांनी हक्काने अगदी 2-4 पावलं चालूनच माझं कार्यालय आहे तिथे यावे, त्यांना माझ्याकडून मदत मिळेल.
त्यांना माझ्याकडून जे हवी ती मदत मिळेल असे मी तुम्हाला या निमित्ताने सांगू इच्छिते आणि त्याचबरोबर वैशालीताईंना देखील खूप खूप शुभेच्छा. नक्कीच दादा साहेब, जय भीम. 3 वर्षापासून मी जे स्वप्नवरी बाळगलं होतं, सतत मी जिथे जात होते महाराष्ट्रभर, मी जिथे जिथे वृद्धाश्रम आहे सर्व वृद्धाश्रममध्ये पाहणी केली. त्यानंतर मला वाटलं की आपण वृद्धाश्रम चालवू शकतो. मग मी वृद्धाश्रमाचं आपल्या नांदेडमध्ये काही ठिकाणी, कारण माझी परिस्थिती नाजूक आहे, मी एक सर्वसाधारण कार्यकर्ता आहे, पण माझं स्वप्न आहे सिंधुताई सतपाळकर जशा शेकडो मुलांच्या आई झाल्या तसं शेकडो आईवडिलांची मुलगी होणं हे माझं एक स्वप्न आहे. म्हणून ते स्वप्न उरी बाळगून मी आपल्या नांदेडमध्ये काम करण्यास सुरुवात केली. मी आपल्या नांदेडमधल्या माझ्या वार्डाचे 4ही नगरसेवक, आपले आमदार खासदार सर्वांच्या भेटी घेतल्या आणि सर्वांनी आम्हाला आपल्या वृद्धाश्रमासाठी शुभेच्छा दिल्या, वेळ दिला आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण आपल्या वृद्धाश्रमाचं उद्घाटन केलं आणि सर्वांनी आपल्या नांदेडमधल्या दिग्गज नेते कार्यकर्ते सर्वांनी मला शब्द दिला, तुम्ही जे वृद्धाश्रम सुरू केले या वृद्धाश्रमासाठी आम्ही सर्वजण तुम्हाला मदत करू. आणि आमच्याकडे 17 ॲडमिशन आहेत. माझं 50 लोकांचं आम्ही एकाचं टार्गेट केलेलं आहे. आम्ही 50 वृद्ध आईवडिलांना सांभाळणार आहोत. आता आमच्याकडे 17 आहेत, राहिलेले शिल्लक तुम्हाला जिथे कुठे जे कोणी निराधार आईवडील भेटतील त्या निराधार आईवडिलांना आमच्या मायेची सावली वृद्ध आश्रमापर्यंत आणा. आम्ही त्यांचा सांभाळ करण्यासाठी तयार आहोत. आमच्या वृद्धाश्रमामध्ये आपल्या नांदेड जिल्ह्यातील किंवा आजूबाजूच्या जिल्ह्यातील ज्या लोकांना वाटते त्यांचे वाढदिवस व इतर कोणतेही कार्यक्रम साजरे करायचे असतील तर आम्ही त्यांच्यासाठी इथे एक व्यासपीठ तयार केलेलं आहे. त्या माध्यमातून आम्हालाही मदत होईल आणि तुमचे सर्व कार्यक्रम साजरे होतील. येणार होते, आलेही होते, पण साहेबांना बहुतेक दिल्ली काही महत्त्वाचा दौरा असा त्यांनी मला सांगितलं आणि शब्दात साहेबांनी मला विमानतळ येथे गेलो असता भेटले आणि सांगितलं मला यायला जरी वेळ नाही भेटत असेल तर मी तुला माझ्याकडून शुभेच्छा देतो. वृद्धाश्रम चालवताना पुढे काही अडचणी आल्या तर मी सोबत आहे, कुठे सहकार्य लागलं तर आम्हाला सांगा. ते आमच्या पक्षाचे नेते आहेत, आमचे नेते आहेत आणि ते आम्हाला मदत करणार आहेत असा त्यांनी शब्द दिला. ताई, मायेची सावली हे नाव कसं सुचलं त्या वृद्धाश्रमाबद्दल थोडक्यात? कारण मी 3 वर्षापासून माझ्या मनात जे स्वप्न बाळगत फिरत होते, माझ्या स्वप्नांची बाग सजवणारी म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका निशाताई धोंगडे. मी ज्यावेळेस त्या नांदेड इथे आल्या धम्मपरिषदेच्या कार्यक्रमामध्ये आमच्या बरेच वेळा भेटी झाल्या, तेव्हा मी त्यांना सांगितलं ताई मला वृद्धाश्रम काढायचा आहे. ताईचं पण चंद्रपूरला एक लेबू सावली वृद्धाश्रम आहे. मग ताई मला म्हणल्या ताई तुम्हाला वृद्धाश्रम काढायचं तुम्ही माझ्याकडे या, एकदा वृद्धाश्रम जवळून पहा. म्हणजे नुसतं वृद्धाश्रम काढायचं म्हणण्यापेक्षा तुम्ही जवळून पहा. त्याच्यामुळे मी म्हणते की माझ्या स्वप्नांची बाग सजवणारी म्हणजे निशाताई. कारण मी हे मायेची सावली जे नाव दिलं बऱ्याच दिवसापासून मी विचारात होते. अगोदर आम्ही एकदा नामकरण केलं आई बाबा वृद्धाश्रम, नंतर विचार केला मायेचा आधार. तर मला निशाताई म्हणल्या मायेचा आधार नको, आपण निराधार बहिणीच्यामध्ये आपल्याला सावली द्यायची. म्हणून निशाताईंनी हे शब्द सुचवला. निशाताईंनी आपल्या वृद्धाश्रमाला खरं नाव दिलं. मायेची सावली देण्याचं म्हणजे खरं कोणी नाव सुचवलं असेल तर या निशाताई. काय सांगाल ताई, नमस्कार. आणि आपण हे नाव सुचलं असं जसं ताईंनी सांगितलं आणि ताईचं आज हे जे स्वप्न आहे आज प्रत्येकाच्या कृपा आशीर्वादानं तथागतांच्या आशीर्वादानं सगळ्याच्या अनुयायांना या ठिकाणी आज साकार झाले, याबद्दल थोडक्यात. हो, हे साकार झालं. ॲक्च्युली या आत्ताच्या या वेळेमध्ये मला एवढ्या वर्षाचा वृद्धसेवकचा जो अनुभव आला आहे त्याच्यामध्ये अनेक मला प्रश्न करतात वृद्धाश्रम हवं का आणि कशासाठी. आणि मी म्हणते हवं पण आणि नको पण. हवं कशासाठी? अरे ज्यांना आता मुलंच नाही, फक्त मुली आहे, ज्यांच्याच्यानं काबाड कष्ट होत नाही वय झाल्यानंतर मग त्यांना कोणी सांभाळायचं. आणि परिस्थिती फार बिकट असते लोकांची. आणि काही लोकांना मुलं आहेत, हाताला नोकरी नाही, त्यांचा एक स्वतःचा एक सरपंच असतो. आता महागाईच्या जमान्यामध्ये बऱ्याच गोष्टीमध्ये फार अवघड झालेले आहेत. आणि मग ते बायकोचं ऐकतील का आईवडिलांचं ऐकतील, अशा वेळेस माणसांचे हात टेकतात. अरे बाई रडू शकते रे, पण माणूस कधी रडू शकत नाही, कारण तो माणूस आहे. आणि बाई हा कोणाकडं मन हलकं करू शकते. मग अशा वेळेस त्या माणसाने कुठं जायचं, त्या आईने कुठं जायचं. परत ज्यांना फक्त मुलीचं आहे ते लग्न करून गेल्यानंतर नवरा बायको दाम्पत्य राहतात, एखादं त्याच्यातलं घसरलं की मग त्याची राहिलेल्याची सोय कोणी करायची, त्याच्यासाठी वृद्धाश्रम हवा आहे. खरंच हे वृद्धाश्रम सेवाभावी आहे. गरजूवंतांना याचा आधार खूप मोठा मिळणार आहे. ही मायेची सावली खूप सुंदर मिळणार आहे. आणि मी कडकडीची विनंती करते पुऱ्या मराठवाड्या आणि विदर्भातल्या लोकांना, जे हे माझी बाईट पाहतील त्यांनी या मायेच्या सावलीला येऊन सावली तर बघायचीच, तिकडे वृद्ध बघायची आणि जमेल ती पै मग ते तुम्ही शब्दरूपी मदत करा, एक आधार द्या शब्दांचा.
तुम्हाला जमेल ती वस्तू द्या, नसेल देणं होत तर तुमच्या सुंदर अशा आनंदमय पावलांनी चालत या. तुमची एक भेट त्या ताईला इतकी ऊर्जा देऊन जाईल. आणि सेवा घ्या, सेवा द्या. इथं काही मिळणार नाही, इथं फक्त सेवा मिळणार आहे. तेव्हा तुम्ही पण आपले वाढदिवस किंवा काही कार्यक्रम करायचे असले तिथे येऊन भेटी द्या आणि या वृद्धाश्रमाला पाठबळ द्या. सगळ्यांच्या आशीर्वादाची आज गरज आहे आणि मला माहिती आहे की मराठवाडा फार दिलदार आहे. सगळे लोक खूप सेवाभावी आहेत. माझ्या वैशाली ताईला इथं 100% मदत होणार आहे. आणि एक दिवस जसं आमचं डेब्यू सावली वृद्धाश्रम चंद्रपूरचं अख्ख्या भारतामध्ये प्रसिद्ध आहे फक्त सेवेसाठी, कारण आम्ही एकही रुपये मानधन घेत नाही गव्हर्नमेंटचं आणि आम्ही कुठलाच निधी घेत नाही. सेवा देतो, सेवा घेतो. लोकांच्या सेवेतून आलेल्या पैशात माझं वृद्धाश्रम चालते. तसंच माझ्या ताईचं वृद्धाश्रम, ती एक मेन व्यक्ती आहे इथली. फक्त तिनं दिशा दिली आहे हे आश्रम टाकून. याला सगळ्याला चालवण्यासाठी मायबाप हो, तुमच्या आधाराची, तुमच्या सपोर्टची आणि तुमच्या पै कष्टाची लई गरज आहे. तुम्ही या, इथे भेट द्या आणि माझ्या मायला पुरेपूर सपोर्ट करा. ही माय जगल वाचल तर तुमचे मायबाप वाचल, एवढंच मी बोलणार आहे. आणि चला एक सुंदर कार्याला आजपासून सुरुवात करू. मानवरूपी या सेवेला सुरुवात करू, कारण मानव सेवा ही सर्वात श्रेष्ठ सेवा आहे असं गौतम बुद्ध म्हणून गेलेत. आणि बुद्धांच्या या शब्दाने आपण पुढे वाटचाल करूया आणि धम्माचा मार्ग स्वीकारूया. एवढं माईची सावली वृद्धाश्रमाला भेट दिला, सुंदर कार्यक्रम या ठिकाणी बघितला आणि अनेक जणांच्या शुभेच्छाही बघितल्या. पण ज्या ताईनं हे एवढा मोठा पाऊल या ठिकाणी उचलला आहे आणि ती ताई कुठली नगरसेवका किंवा कुठल्या मोठ्या घराण्यातली किंवा आर्थिक परिस्थितीनं बळकट असलेली नाही, पण आमच्यामध्ये बाबासाहेबांनी, रमाईने किंवा आमच्या महापुरुषांनी आम्हाला शिकवले की घासातला घास कसा खावा आणि प्रत्येकाला मदत कशी करावी, प्रत्येकाला सावली कशी द्यावी, हे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि रमाई मातेच्या प्रेरणेतूनच आहे की नाही आमच्या अंगामध्ये निर्माण झालेलं आहे. म्हणून आमच्या वैशालीताईनं जो पाऊल उचलला या ठिकाणी सर्वजण आम्ही शुभेच्छा तर द्यायला होतच, पण सगळ्या गोष्टींना आम्ही ताईच्या सोबत उभा टाकणार आहोत. ताईचं मानस आहे की 50 वृद्धांना आम्ही या ठिकाणी म्हणजे आता सावली देणार आहोत, पण 50च नाही 500 जरी आले तर त्यावेळी आम्ही सर्वजण ताईनं जेव्हा जेव्हा आम्हाला हाक देईल, आमच्यासारखे हजारो कार्यकर्ते आहे की नाही ताईच्या पाठीमागं उभा टाकतील. ताईचं एकच असं वृद्धाश्रम नाही तर असे अनेक शेकडो वृद्धाश्रम या महाराष्ट्रामध्ये तयार व्हावं एवढीच या ठिकाणी मी शुभेच्छा देतो. माईची सावली वृद्धाश्रमाच्या माध्यमातून आमची भगिनी वैशालीताई इंगोले यांनी एक नांदेडमध्ये आगळा वेगळा समाजसेवेचं व्रत घेतलेलं आहे. या वृद्धाश्रमाचं आज रीतसर उद्घाटन झालं. या उद्घाटन प्रसंगी वंदनीय भंते पह्याबोधीजी थेरो या भागाचे आमदार श्री बालाजीराव कल्याणकर व विविध पक्ष संघटनांतील मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. सध्या एकल परिवार होत चाललेला आहे. परिवार दिवसेंदिवस लहान लहान होत जात असून आपल्या आईवडिलाकडं लक्ष द्यायला कुणालाही वेळ नाही. ही बाब कदाचित वैशालीताईच्या लक्षात आली असेल आणि त्यामुळेच त्यांनी या वृद्धाश्रमाची या ठिकाणी निर्मिती केलेली आहे. त्यांनी घेतलेला वसा खूप खरतड आहे. यामध्ये खूप काम करावं लागणार आहे. खूप चांगल्या वाईट गोष्टीचे अनुभव त्यांना भविष्यामध्ये येणार आहेत. परंतु या सर्वांमधून वाटचाल करत आमची भगिनी यशस्वी हो अशी मी तथागताच्या चरणी प्रार्थना करतो. वैशालीताई इंगोले असतील, गुलाब इंगोले व सर्व इंगोले परिवाराला मी हार्दिक शुभेच्छा देतो.